आणि आता वळूयात खानदेशकडे। नंदुरबारच्या शहाद्यात नेमका कसा सुरू आहे रणसंग्राम पाहूयात थेट ग्राउंड रिपोर्ट। खानदेशातील नावाजलेल्या या शहादा नगरपालिकेत चौरंगी पंचरंगी लढती होत असल्या तरी इथल्या जनतेनं मनात कुणाला मतदान करायचं हे ठरवलेलं दिसतंय। या ठिकाणी काँग्रेसची निर्विवाद सत्ता राहिली। पालिकेत काँग्रेस 17 नगरसेवकांसह सत्तेत होती। गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे ज्येष्ठ नेते दिवंगत पीके अण्णा पाटील यांचं पाठबळ होतं, आता ते नाही। त्यामुळे इथं काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। या निवडणुकीत तर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि लोकभारती असं चौरंगी आव्हान काँग्रेस पुढे असल्यानं सत्ता स्थापनेत इथं काँग्रेसला जोर लावावा लागणार आहे। पालिकेचा इतिहास खूपच जुना आहे। 147 वर्ष जुनी पालिका आहे। पालिकेच्या इतिहासात तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी यावेळेस शहादा नगरपालिकेला मिळाली आहे। लोकांमधून नगराध्यक्ष निवडून येणार म्हणजे लोकांच्या अपेक्षा खूप आहेत। प्रत्यक्ष आता लोक नगराध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत। एकूणच 43,000च्या सरासरीने मतदान शहादा शहराचं आहे। त्याच्यात 22,260 मतदान पुरुषांचे आहे आणि सोबतच 20 ते 21,000 मतदान हे महिलांचे असणार आहे। महिलांचंही मतदान तेवढंच निर्णायक ठरणार आहे। शहाद्यात तर नागरिकांची नाराजी पदोपदी दिसून येते। पाण्याची समस्या, स्वच्छतेची समस्या, त्यात रस्ते, शिक्षण, आरोग्य या आघाड्यांवर पालिका कमी पडल्याचं नागरिकांचं मत आहे। सत्ताधारी आणि विरोधक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। निवडणुकीत मत मागायलाच राजकीय पक्ष येतात असा ठाम विश्वास नागरिकांचा झालाय। देशात आणि राज्यात सत्ता बदलूनही काही फरक पडला नसल्याची जळजळीत प्रतिक्रिया शहादावासियांनी बोलून दाखवली आहे। कोई पानी स्वच्छता नहीं, पूरे गांव का विकास हुआ नहीं है और गटर का पानी आज भी है और फिल्टर पानी कई सालों से चालू होगा। 2 महीने हो गए, 4 महीने के उद्घाटन कर दिया, अभी तक कोई कॉलोनी में फिल्टर पानी नहीं है। कनेक्शन के भी 6-6 महीने हो गए, कनेक्शन में पानी नहीं है और गांव का विकास के कोई गली का विकास नहीं है। गटर के तोड़फोड़ कर डाले, करोड़ों रुपये बर्बाद हो गए। कशाला तुम्हाला कशासाठी निवडवतात? काहीतरी स्वच्छता झाली पाहिजे, काहीतरी कोणाला तरी फायदा झाला पाहिजे। तुम्ही काय करून राहिले? फक्त तुमचाच फायदा करून राहिले। लोकांचा फायदा पण करा ना, त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही ना। याला काय अर्थ आहे का पाहिजे? पालिकेत काँग्रेसचे 17, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5, सेनेचा 1 असे नगरसेवक होते। यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांनी या पालिका निवडणुकीत लक्ष घालत भाजपची सत्ता इथे स्थापित करण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि लोकभारती अशा बहुरंगी लढतीचा आनंद शहादेकर घेत आहेत। महाराष्ट्राच्या शिरोभागावर असलेली शहादा पालिका, या पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। हा भाग सातपुड्याच्या पायथ्याशी असला तरी बऱ्यापैकी पुरोगामी म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी निवडणूक जी होणार आहे ती पंचरंगी लढत इथे पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मोठं आव्हान असणारे ते लोकभारतीचंही। त्याच्यामुळे निकाल काय लागतील, कसे लागतील हे इथे स्पष्ट होत नाहीये आणि विशेष म्हणजे इथले जे निकाल राहणार आहेत ते अत्यंत कमी फरकाने जय विजयाचं गणित ठरवणार आहेत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, शहादा, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।